हडशी मध्ये आम्ही होतो. इथे टेंटमध्ये थांबलो आहे. थंडी भरपूर आहे. 13 डिग्री काहीतरी टेम्परेचर आहे इकडचं. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे डोंबलीकर अनिल या यूट्यूब चॅनलवरती. सो व्हिडिओ येत नाही आहेत, थोडंसं कामाचं प्रेशर्स वगैरे होता. सो आता थोडंसं प्रेशर कमी आहे. सो बघू आपण व्हिडिओ टाकू आता. आज चाललो आपण कॅम्पिंगसाठी लोणावळ्यामध्ये. सो त्याच्या आधी मी चाललो आहे घाटकोपरला. आपला एक फायरचा डेमो आहे, तो करून मग आपण पुढे 3-3:30ला निघणार आहोत. कारण काम पहिले इम्पॉर्टंट आहे. काम झाल्यानंतरच आपले हे काही शौक आहेत सगळे. बाईक तर रेडीच आहे आपली. थोडंसं वॉश करायचं आहे बाईकला. वॉश करून घेतो एकदा आणि पहिलं डेमोला जातो. विशांत येतो आहे, विशांतला भेटू, फायरचा डेमो करू आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण कळंबोलीला डायरेक्ट. सो बघत राहा व्हिडिओ आजच्या टेंट कॅम्पिंगचा. लोकेशन तुम्हाला दाखवू आपण तिथे गेल्यावर. फायरचा डेमो चालू होतं आहे आता. फायरच्या डेमोसाठी आलेलो. सो एवढे मेंबर्स आहे. ही आपली सोसायटी आहे. सो फायरची ट्रेनिंग चालू आहे. फायर गुड जॉब. क्लॅप क्लॅप. सो डेमो झाला आणि आपण चाललो आता मित्रांना भेटायला. आपल्याला JNPTच्या ब्रिजच्या खाली भेटणार होते 3 वाजता. तो पाहिजे घेतलं. सो चाललो आहे आम्ही लोणावळ्याला टेंट कॅम्पिंगसाठी. सिद्धेश भाऊंनी कुठचा तरी स्पॉट दाखवला आहे, तो बघूया कसा आहे. मग फॅमिली पण जाऊ. सो लेट झाले आपल्याला. 3 ते 3:30 वाजले आहेत. कारण आपला एक विरारचा खास माणूस राजभाऊ, त्यांना यायला लेट झाला. कारण विरारवरनं येणं खूप छोटी गोष्ट नाही आहे, ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण घोडबंदर ट्रॅफिक, पुन्हा भिवंडी ट्रॅफिक, हे सगळं करत यावं लागतं. अजित भाऊ तर सुसाट आपले मस्त आहे की राईड करतात. सो बघू आपण किती वाजेपर्यंत पोचू आता. तरी कमीत कमी 6 वाजेपर्यंतचा टाईम दाखवतो आहे. 6 ते 7 वाजेपर्यंत. कारण लोणावळ्यामध्ये खूप ट्रॅफिक असणार आहे. कारण आज लॉंग विकेंड असल्यामुळे बरीचशी पब्लिक निघाली आहे. सॅटर्डे आज, उद्या संडे. सो ट्रॅफिक हे भरपूर असणार आहे आपल्याला. सो थोडंसं आपण चाय ब्रेक करूया, तोपर्यंत राजभाऊ आपले येतीलच. सो टी ब्रेक घेऊ एक आणि राजभाऊची थोडंसं शेडूंग टोल नाक्याला आपण वाट बघूया. आपला आजचा हा असा काही बाईकचा लाईनअप आहे. हिमालयन आहे, राजची विरारवाला. त्यानंतर आपली GT कैलाश भाऊंची, सिद्धेश भाऊंची KTM, डॉमिनर अजित भाऊंची आणि आपली पल्सर. तो सिद्धेश भाऊंनी हिमालयन घेतलेली आहे राजची आणि KTMवरती राज आहे. गाडी मस्त वाटते. अजित भाऊ, कैलाश भाऊ, धनंजय भाऊ कुठे राहिले? आले धनंजय भाऊ पण आले. धनंजय भाऊ एक नंबर आहे. कुठच्याही राईडला ते कधी नाही बोलत नाही, एकदम जोशमध्ये असतात. आणि त्यांनी ही हिमालयन आत्ताच घेतली रिसेंटली. तो भारी वाटते गाडी त्यांना. मजा येते राईड करायला, खूप मजा येते. मित्र असले ना की राईडला खूप मजा येते. अजून भरपूर लोक आहेत आमच्या ग्रुपमध्ये, पण आले नव्हते. सो आम्हीच ठरवलं की टेंट कॅम्पिंगला करूया यावेळेस. पण 5 जणच आहोत आम्ही. आता खरी मजा येते राईड करायला. कारण आम्ही पोचलो आहे जवळजवळ, पण वातावरण एवढं चिल्ड झालं आहे ना, मस्त थंडगार वाटतं. कारण चारी बाजूने डोंगर आहेत आणि हा घाट रोड आहे, छोटासा आहे. कामशेतमधून आतमध्ये आम्ही चाललो आता. सो पोचू आपण थोड्याच वेळात. सो पोचलो आहे आपण डॅमच्या इथे. स्पॉटला पोचलो आपण, स्पॉटला.
चमकतायत राजभाऊ या. देखो ना कैसा कैंपिंग है. देखो ना कोई नहीं, हम ही है यहाँ के बादशाह आज. कोणाचं आहे कोण राहिला नाही झालं आमची झाली एवढी सहाच आहे हो नाही सहा नाही अजून येणार होते बघू आता. तीन सहा आहेत का पाच आहेत आपण पाच आहे कोण कॅन्सल भारी वाटलंय, मजा आली. पुण्यातून हडशीच्या इथे आलेलो आम्ही कॅम्पिंगसाठी आणि पूर्ण खाली आहे सध्या. बुकिंग कोणाची नाही इथे, कारण हे कसं आतमध्ये आहे. बाकी त्या साईडला आम्ही जे बघितले ना येताना पूर्ण भरलेलं आहे सर्व तिकडे. सो सकाळी ह्याचा व्ह्यू दाखवू आम्ही. गाड्या पण इथे लावल्यात. इथेच कॅम्पिंग आहे आपलं. हे टेंट आहे आणि समोरच्या साईडला मस्त आहे की लेक आहे पूर्ण. सो हा हे इथे आपल्याला आज स्टे करायचं आहे कॅम्पमध्ये. सो मजा आलेली. पेट्रोलचा वास येतो काय जेवणामध्ये आज मस्त की चिकनचं अळणी सूप होतं आणि आपलं नेहमीप्रमाणे चिकन वगैरे स्नॅक्स वगैरे ह्या सर्व गोष्टी होत्या. जेवण मस्तच होतं. सो जेवूया आणि मजा करूया. मस्त आहे की आपली पार्टी झाली, जेवण झालं. त्याच्यानंतर आम्ही शेकोटी पेटवली आणि शेकोटी पेटवून मस्त आहे की गप्पा मारत बसलेलो आम्ही सगळेजण. आणि वातावरण पण एवढं थंड झालेलं ना, एक 16 डिग्रीपर्यंत तरी गेलेलं, 16 ते 15 डिग्री टेम्परेचर. सो मजा आलेली यांच्यासोबत मला राईड करून पण. आणि हे टेंट कॅम्पिंग जे वंडरवीर सिद्धेश या ग्रुपमधून जे आम्ही जातो त्यात धमाल असते. सो नक्की तुम्ही पण एकदा जॉईन करा आपल्या ग्रुपला. बरेचसे असे बोलणं चालू होतं लाईफबद्दल आपल्या किंवा राईड्सबद्दल. ह्या सगळ्या आमच्या मस्तपैकी गप्पा झाल्या. त्याच्यानंतर आम्ही बोललो आता थकायला झालेलं. सो बोललो झोपूया लवकर जाऊन, कारण उद्या सकाळी आपल्याला 12 वाजता चेकआउट करायचं इकडनं. सकाळचं पण जेवण आहे आपल्याला इथे. गप्पा मारत मारत 3 कधी वाजले हे आम्हालाच कळलं नाही. सो आता वेळ झाली आहे झोपायची. आपण झोपू आणि सकाळी तुम्हाला मी दाखवतं इकडचा बाहेरचा परिसर, कारण रात्री आम्ही लेट आलो होतो त्यामुळे दाखवता नाही आलं. सो थंडी पण वाढली. सो जाऊया टेंटमध्ये पहिलं. 4 hours later. गुड मॉर्निंग. हडशीमध्ये आम्ही होतो. इथे टेंटमध्ये थांबलो आहे. थंडी भरपूर आहे. 13 डिग्री काहीतरी टेम्परेचर आहे इकडचं. सो मस्त कोल्ड वातावरण आहे. आणि हा एक व्ह्यू आहे इकडे आपला मस्त की बाजूलाच मोठा लेक आहे. हा मजा आली. व्ह्यू मस्त आहे. म्हणजे ते मुलांसाठी यायला चांगले.
जे बॅचलर्स वगैरे फॅमिलीसाठी म्हणजे इथे असं काही खेळायला वगैरे असं काही नाही. मस्त तर सकाळी सकाळी परत पेटवली मी शेकोटी. बाहेर या लवकर, थंडी आहे. 13 डिग्री थंडी आहे. 13 डिग्री काय बाहेर या. खतरनाक आहे, एक नंबर आहे. म्हणून तर उठलो मी. पूर्ण असा परिसर आहे. गाड्या बघा, गाड्यांवर सगळ्या गाड्यांवरती मस्त आहे की दव पडले. फुल गाड्या चिल्ड झालेल्या आहेत. अरे महादेव, डॉमिनार, KTM हे असं बघण्यासाठी सकाळी सकाळी यायचं. मीटर बघा काय. हो आता ना आगीच्या बाहेर, आगीपासून लांब आले ना, थंडी भरली परत. खतरनाक आहे. हे झोपलेत, आमची मंडळी झोपलीत. आता उठवूया एकेकाला मस्त आहे की. सकाळची मजा घ्यायला आलेत का झोपायला आले ते इकडे. अजित भाऊ उठलेत. अजित भाऊ पेटवली मी सकाळी सकाळी पेटवली जाऊन. प्रत्येकी एक एक टेंट घेऊन टाकलाय, कारण कोण आहेच नाही इकडे. या टेंटमध्ये आपलं सगळं सामान आहे. सगळं सामान या टेंटमध्ये. थोडंसं आता मजा मस्ती करू आणि मग 12 वाजेपर्यंत निघू. 12पर्यंत निघू आपण. दर्शन झाले सकाळी सकाळी. आणि चारी बाजूने ना डोंगर आहे. थंडी बघा, 13 डिग्री, फुल थंड आहे. शेकोटी पेटवल्यामुळे बरं वाटलं थोडंसं. असं बघा, सूर्य आल्यावरती आपला सूर्यदेव. खूप मस्तच क्लायमेट होतं, मजा आली. पब्लिक काय उठत नाही वाटतं आमची अजून. साठ झोपली पब्लिक फुल झोपलेली आमची, अजून उठत नाही. आता ट्रिप झाली आहे इथे, मजा घेतली भरपूर. श्याम आहे, तो येणार होता, तर ते लोक तिकडे बोटिंगला आलेत. सगळी फॅमिली आहे, छोटी यशू वगैरे सर्वजण मस्त आहे की. तर ते आहे त्या साईडला, पण मला जायला खूप लांब आहे. ते दिसतंय हे जवळ अंतर, असं वाटतं इथून असेल रस्ता, पण हे बाहेर जाऊन पूर्ण फिरून वगैरे यायचं आहे तिकडनं. सो बघू, त्यांना बोललो इथपर्यंत या तुम्ही बोट घेऊन. सो भेटू त्यांना पण. आणि
सगळी शांतता झाली आता. स्पीकर वगैरे बंद, स्पीकर बंद झाले, सगळं शांत झालं. आता निघायची तयारी आहे. पहिलं जेवायचं आहे, जेवण आहे आपलं. सो हे असं टेंट कॅम्प आहे, भारी आहे. गाड्या आपल्या सर्व कॅम्पच्या जवळच येतात. बाकी ठिकाणी बघितलं तर गाड्या सर्व बाहेर राहतात, पण हे आपल्या गाड्या पण इथेच लावलेल्या आहेत. सो असे काही आम्ही, त्यातल्या 2 गाड्या आमच्या वळतीत, अजून 2 गाड्या आल्या नाही खाली. मला द्यायची असेल तर द्यायला शुगर आहे ना, ते घे. भाजी बनवलं पाहिजे. भाजी वाटा. सो माझे मित्र आलेले आहेत, फॅमिली परिवार आमचा येतोय. ये तिकडे तुम्ही. जेवायला बसलेलो रे. पोरं बोलतायत काहीतरी घेऊन यायला सांग. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. बघ आमची फॅमिली आलेली आहे. श्याम आणि श्री आणि यशू छोटी. पाय दुखले पॅडल मारून. हाय, मजा आया. इससे अच्छा वो लगा, वो येलो वाला. हे बघ आपली फॅमिली आलेली आहे. यश वगैरे ते लोक त्या साईडला थांबलेले, तिकडनं आले. अरे कुछ खाने के लिए लाने का ना, ऐसा आए. प्लेट आणू का? जेवणाची प्लेट आणू? फुल मजा, फुल धमाल चालू आहे. हे लोक वेगळ्या ठिकाणी गेलेले. पावना लेकला जो आहे ना, पावनाचा टेंट कॅम्प, तिकडे गेलेले. इकडे आम्ही फक्त मुलं होतो. सो मजा केली. ओ यशू ओय, हाय. हे बघा अजून एक फॅमिली आहे आपली. फुल डॉन. गॉगल विगल घालून बघ, पुढे बसली आहे डॉन. कपड़ इधर है, लोग फिर लोग ही कर रहे हैं. हा हे बघा फॅमिली अजून एक. हो घाबरलेत काय? मुझे डर नहीं लग रहा है, मैं किसी को नहीं बताऊंगा. लोकेश बाय. चलो बाय. सो भेटू आपण नंतर परत, कारण बरेचसे लोक आलेले आहेत लोणावळ्यामध्ये, तर ट्रॅफिक भरपूर भेटणार आहे. सो सगळ्यांना बाय करू आपण. बाय. फिरतायत मस्त मजा करतायत. सो आपलं जेवण आलेलं आहे, तिकडे जेवून घेऊया पहिलं. बराच वेळ झाला जेवलो नाही. चालले. सो बाय करूया सगळ्यांना. आणि हा व्लॉग पण मी इथेच एंड करतोय. भेटू आता डायरेक्ट डोंबिवलीला. किती वाजता पोहोचतो बघूया, कारण मध्ये ट्रॅफिक तर भरपूर असणार आहे, कारण भरपूर पब्लिक आलेले आहे लोणावळ्यामध्ये, ह्या पावना लेक साईडला वगैरे. तर पुढचा व्हिडिओ कधी येईल माहिती नाही, तरी बघू. पुढचा व्हिडिओ म्हणजे जानेवारीमध्ये एक ट्रिप आहे आपली, ती ट्रिप बघूया कशी काय होते, मग त्या ट्रिपला पण निघू. सो भेटू आपण आता पुढच्या व्लॉगमध्ये.